मुंबई येथील वरळी भागातील NSCI डोम येथे शिवसेना ठाकरे आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा नुकताच पार पडला। या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत देत मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला। त्याला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले आहे। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची असे व्यंगचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेंच्या युवा सेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे। मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे 2 शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात शनिवारी रविवारी पार पडला। या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते। या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टीका केली। तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले। त्याचबरोबर त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिला होता। त्याला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिले आहे। मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा मजकूर लिहून त्यांना टोला लगावण्यात आला आहे। या बॅनरच्या निमित्ताने ठाण्यात शिंदेंच्या युवा सेनेने पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे दिसून येत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर ठाण्यातील टेंबी नाका येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये बॅनर लावल्याने काहीसं तणावाचं वातावरण दिसत होतं। पोलीस बंदोबस्तामध्ये बॅनर उतरवला आहे। सदर बॅनर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेचे अतिक्रमण विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीने सदरचा बॅनर अखेर हटवण्यात आला आहे। केवळ आकसाने सदरची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांनी केला आहे। यावेळी हेमंत पवार, नितीन लांडगे, निखिल बुडजडे व इतर शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विचारा तुम्ही पोलीस आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि रावसाहेब दररोज उठून सकाळी भोंगा वाजवत आहेत, काय बडबड करतायत, कोणाबद्दल काही बोलतायत, काही सांगतायत। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तुम्ही कधी हे नाही केलं, ऍक्शन नाही घेतली? काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं? पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून। आता एवढे ठाणे महापालिकेच्या हातीमध्ये सगळे बॅनर लागतात। हो, बॅनर काढू नका। कशाला बॅनर काढताय? बॅनर काढू नका। हो, बॅनर नका काढू। ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना व वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाण्यात काँग्रेसच्या वतीने खड्डे भरो आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात घमेले फावडे घेऊन श्रमदान करत स्वखर्चाने ठिकठिकाणी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम केले। या आंदोलनात वंदना डेपो, ठाणे स्टेशन, ST डेपो, घोडबंदर रोड, साकेत, कामगार हॉस्पिटल चौक यांच्यासह कळवा, मोमरादिवा, नौपाडा, कोपरी, वागळे, वर्तकनगर, लोकमान्यनगर, माजीवडा, मानपाडा, उथळसरसह सर्वच प्रभाग समिती अंतर्गत खड्डे भरो आंदोलन करण्यात आले। त्यामुळे प्रवाशांसह चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की ठाण्यात रस्त्यावर पडणारे खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजवण्यात दिरंगाई केली जाते व खड्डे भरण्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात येतो। त्यामुळे नागरिकांचे खड्ड्यांमुळे अतोनात हाल होत आहे।
मानपाडा येथे विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून वाहन चालकांकडून 1-1 रुपया घेण्यात आला. हे पैसे घेऊन आता तरी प्रशासनाने खड्डे भरावेत अशी विनंती केली, अन्यथा नागरी हितासाठी आक्रमक होत आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या खड्डे भरो आंदोलनात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे, अनधिकृत बांधकामांचं साम्राज्य झालेलं आहे. एकीकडे आणावाका देतात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक की आम्ही महाराष्ट्राचा विकास करू, मुंबईचा विकास करू. मात्र ठाणे हे त्यांचं माहेरघर असताना या ठाण्यामध्ये जवळजवळ 7,000-8,000 कोटीची निधी यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना आणलेली असताना सुद्धा आज जर या ठाण्यात खड्डे बुजवले जात नसतील किंवा खड्डे रस्त्याला पडत असेल तर याच्यावरून दिसतं की यांचा किती प्रशासनावर अंकुश आहे, ठेकेदारांवर किती अंकुश आहे. हे कशाला बुजवतील खड्डे? इथूनच सुरू होतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे. आज अनधिकृत बांधकामं असतील, अनधिकृत बांधकामांमध्ये कमिशन मिळतं, यांचेच अधिकारी असतात, यांचे सगळे अधिकारी इथे ठेकेदार पण यांचे. मराठी ठेकेदार तुम्हाला दिसणार नाही. सगळा ठेकेदार हा गुजरात, मारवाडी, सिंधी, कर्नाटक इकडून तिकडून ठेकेदार आणलेले आहेत. मराठी माणसाचा ठेकेदारीचा जो हे होता तो लोप पावलेला आहे. धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी मराठी माणसाला काम दिलेलं होतं. हे फक्त मोदी भक्त रोज मोदीच्या पाया पडतात. तुम्ही बघाल सगळीकडे मोदीचे असतं, त्यांचं ठाण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सबका विकास गरीबों का विकास म्हणण्यापेक्षा यांचा एकट्याचा विकास, यांच्या गाड्या वाढत चालल्यात, त्यांच्या बंगले वाढत चाललेत. त्यांनी सगळीकडे खाजगीकरण आणलेलं आहे. बस डेपोचं पण खाजगीकरण परिवहन मंत्र्यांनी सध्या आणलेलं आहे. 40 बस डेपो खाजगीकरण करतात, विकायला काढलेत, संपूर्ण ठाणे यांनी विकायला काढलेत. आणि म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही खड्डे भरो आंदोलन केलेलं आहे. यापुढे आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शहराच्या विकासाऐवजी पैसे कमवण्यास स्पर्धा लागली आहे. त्यातूनच अनधिकृत बांधकामे वाढीस लागली असून सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडून चौरस फुटामागे 300 रुपये घेतले जात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला. दरम्यान ठाणे शहरात एकही अनधिकृत बांधकाम सुरू नाही, असे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे सांगत आहेत. मात्र ते ज्या परिमंडळाचे उपायुक्त आहेत त्या राबोडीत अनेक वर्षांपासून भरवस्तीत RMC प्लॉट सुरू आहे, तर बी कॅबिन येथे चक्क 8 मजल्याचा भला मोठा टॉवर उभा राहिला आहे, असेही देसाई यांनी सांगितले. ठाणे शहरात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश सुहास देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, राजू चापले आदी उपस्थित होते.
सुहास देसाई म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंडमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आलेली आहे. ज्या इमारती आज पाडण्यात आल्या आहेत त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का या प्रश्नाचे उत्तर नाही असे असून अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यांवर पैशांची ऊब धारण केली होती. आज मितीस बाळकुंमध्ये 5, ढोकाळीत ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडांवर 4, चरईत 2 तर लोकमान्य वागळेत अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील बी केबिनमध्ये 8 मजली टॉवर उभा राहिला आहे. ही सर्व बांधकामे होण्यामागे अधिकारी वर्गाला मिळणारे लाखो रुपये हेच एकमेव कारण आहे. विशेष म्हणजे ही बांधकामे पाडण्यासाठी लोकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळेच अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी देसाई यांनी केली. माणसाला जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना तेव्हा नेहमी एक रस्ता मोकळा असतो आणि तो रस्ता किंवा ते आपल्याला निदर्शन आणण्यासाठी आज आमच्या शहराध्यक्षा ताई आहेत, आमच्या महाराष्ट्राचे प्रवक्ते रत्नाताई आहेत, आमचे युवकांचे नेतृत्व सरचिटणीस करतात राजेश आहे, आमचा राजू चापले आहे. आम्ही ठरवलं की एक पेज घेऊया आणि या पेजच्या कमीत निदर्शनात आणून हे ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे ह्याला कुठेतरी थांब झाली पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे अनधिकृत चालू आहे, कचरा उचलला जात नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि फक्त आम्ही बोलकावण्या करतो की आम्ही स्मार्ट सिटी करतो. कुठे आता ठाण्याच्या स्मार्ट सिटी? ती स्मार्ट सिटी कुठे आहे? ती आहे कुठे? आणि मग हे आम्ही तुमच्या मार्फत कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय. साहेब हे कुठेतरी थांबवा. ठाणे शहराची आज परिस्थिती चालू आहे, अनधिकृत बांधकाम गोळा करायची. चौकशी केली आमची असं बरं की हे अधिकारीच कोर्पोरेटच्या मागे पैसे गोळा करतात, त्यांचे एजंट ठेवलेले आहेत आणि रोज बांधकामं चालू आहेत. नुसतं कळवामुळे नाही, ठाणे शहरात चालू आहे. ठाणे शहरात मग ठाण्यातला तो नौपाडा असू दे की चरई असू दे की ते काय बी कॅबिन असू दे, लोकमान्य असू दे, वर्तकनगर असू दे, ही परिस्थिती आहे म्हणजे ठाणे शहराची. बाळकुम असू दे, अहो ढोकाईला तर ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षित का स्वतःच्या महानगरपालिकेचा प्लॉट आहे तो पण महापालिका संरक्षित करू शकत नाही. तिथे सुद्धा इलिगल बिल्डिंगची कामं चालू आहे. ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची. ठाणे महानगरपालिकेत आज चालायला रस्ता नाहीये. आमच्या ताई गेले 6 महिने ओरडतात की माझ्या घराकडे जाताना पर्वनगरला एवढं अनधिकृत बांधकाम झाले किंवा तिथे काय चालू आहे मला घराकडे सुद्धा जायला मिळत नाही. पण कोण बघत नाही, पत्र येऊन झाली तिथल्या प्रभाग समितीपासून. ही परिस्थिती आहे ठाणे शहराची. प्रशासनाचं काय पडली काय? मी आंदोलन करतोय आणि जातोय. मी लोकांसाठी बांधतोय कारण ही ठाणे शहरातली लोक ही माझी आहे. माझा जन्म या ठाणे शहरातला आहे. माझी कर्मभूमी जन्मभूमी ही ठाणे आहे. म्हणून मला याच्यामध्ये असतं आणि मी याच्यासाठी नेहमी भांडत असतो आणि भांडत राहील. रविवार 6 जुलै रोजी विवियाना मॉल ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त तसेच ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सहायुक्त ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर डिजिटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व वेबसाईट या सोशल मीडिया चॅनलचे QR कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरव मोरे आणि सिने अभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते. पोलिसांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळणे व त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे तसेच गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. पोलीस व जनतेत एकमेकांप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व गहाळ झालेल्या वस्तू शोधणे सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. तसेच पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांना माहिती देणे, पोलिसांशी थेट संवाद साधणे हे देखील सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित सिने कलाकारांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडिया चॅनलचे QR कोड जास्तीत जास्त नागरिकांनी स्कॅन करून
नागरिकांच्या काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास ठाणे पोलिसांना तात्काळ कळवून पोलिसांना सहकार्य करावे व पोलिसांशी कनेक्ट व्हावे असे ठाण्यातील जनतेला आवाहन केले। तसेच आशुतोष डोंबरे पोलीस आयुक्त ठाणे यांनीही आपल्या भाषणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील नागरिकांनी सदर QR कोड स्कॅन करून आपल्या विविध अडचणी सोशल मीडियाद्वारे पोलिसांना कळवाव्यात, जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकरात लवकर मात करणे शक्य होईल असे आवाहन केले। त्याचवेळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतुकी संदर्भात नागरिकांना काही अडचणी असल्यास किंवा मदत हवी असल्यास ठाणे वाहतूक शाखेने त्यांच्या 18 विभागांसह 18 हेल्पलाईन नंबरवर प्रसारित केले असून त्यांचाही शुभारंभ या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला।